नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वाचन प्रेरणा दिनी वाचनोत्सव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या उपक्रमाच्या माध्यमातून 150 पुस्तकांनी केली बालवाचकांजवळ दोस्ती। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी राज्यभर वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय व रायगड जिल्हा परिषद म्हसळा शाळा क्रमांक 1 आणि रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव दिव्यांचा वाचनोत्सव केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचा या मथळ्याखाली वाचनोत्सव उपक्रमाला तालुक्यात उत्साही सुरुवात करण्यात आली। उपक्रमात वाचनालयाचे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य सामील होते। वाचनालयाचे पुस्तक बालवाचकांच्या हाती आणि केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाची शाखा दोन्हीही शाळेत सुरू करण्याचा मनोदय वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांनी विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षक महोदयांसमोर मांडले। याच सूत्रांनी वाचनालयाने दोन्हीही शाळांमधून सुमारे 150 पुस्तके विद्यार्थी वाचकांना दिवाळीच्या सुट्टीत वाचण्याला आजच्या दिवसाच्या महत्त्वाने दिली आणि वाचनालयाचे बालवाचकांचे कार्यकारी मंडळ शाळेमध्ये गाठीत करण्याचे ठरले। त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालयाने या उपक्रमाचे आयोजन केले। कार्यक्रमाची सुरुवातीस खारगाव खुर्द शाळेतील बालकलाकारांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करून ग्रामीण म्हसळ्याचे नेतृत्व खारगाव खुर्द येथील छोट्या कलाकारांनी सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडी दाखवली। दोन्हीही ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली। कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष संजय शेठ खांबेटे, ज्येष्ठ साहित्यिक विलास यादव गुरुजी, केंद्रप्रमुख धामणकर सर, म्हसळा कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत शिर्के, खारगाव खुर्द शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी साईराज कांबळे, केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय कार्यकारिणी संचालक पांडुरंग पाटील, रेखा धारिया, प्राध्यापक शिरीष समेळ, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, प्राची मेंदडकर, म्हसळा कन्याशाळा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, खारगाव खुर्द प्रशाला मुख्याध्यापिका कीर्तिमाला विचारे, सहशिक्षिका इंदिरा चौधरी, श्रीधर उमदी, जयश्री गायकवाड, मिलिंद मुंढे, साक्षी जंगम, तेजश्री बोरले, सायली देवकर, अमोल घोरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत मांडताना माजी तालुका शिक्षण विस्तार अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक विलास यादव यांनी लिहिलेले कृतज्ञतापत्र वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव खांबेटे ते विद्यमान अध्यक्ष संजय खांबेटे यांनी शहरातील या वाचनालयासाठी केलेल्या निस्वार्थी सेवेच्या कार्याचे पत्र वाचून उपस्थितांना वाचनालय घडण्यामागचे सार सांगितले। वाचन संस्कारातून घडणारे व्यक्तिमत्व या विषयावर रेखा धारिया यांनी मनोगत मांडले। त्यांनी डॉक्टर कलाम यांच्या विचारांचा दाखला देत मुलांनी दररोज किमान 30 मिनिटे वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले। प्राध्यापक समेळ यांनी मनोगत बालकांजवळ संवादक्षम विचार मांडले। यावेळी मुलांनी शालेय पुस्तक, अभ्यास, शालेय खेळ, नंतर अन्य पुस्तके वाचन हा क्रम सांगत आम्ही आईवडिलांचे मोबाईल घेणार नाही असे दोन्हीही हात उंच करून सांगितले। यावेळी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन घेण्यात आले। त्यामध्ये कन्याशाळा म्हसळा येथील इयत्ता 1ली ते 4थी या वर्गातील, खारगाव खुर्द शाळेतील 1ली ते 7वी वर्गातील मुलांनी पुस्तकातील वेचांचे वाचन केले। या कार्यक्रम प्रसंगी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत वाचण्यासाठी शालेय स्तरानुसार पुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि सुट्टी संपल्यानंतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल अभिप्राय लिहून आणण्यासाठी सूचना करण्यात आली। दोन्हीही मुलांमध्ये आणि पालकांमध्ये वाचनाविषयी नवी जागरूकता निर्माण झाली असून भावी पिढीमध्ये पुस्तकांबद्दल प्रेम आणि कुतूहल वाढीस लागेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी म्हसळा प्रतिनिधी। त्याचं नाव लिहिले मी, वाचन प्रेरणादायी काका, आदरणीय काका, पत्रास कारकी असता तुम्ही उद्योगशील, कसे हो वाचनास अनुकूल, उद्योगातून ठरता एक जणू एकत्र, उद्योगातून ठरता जणू एकल, वाचनच हेई देई मनोरंजनापण, असं मी त्यांना लिहिलं आणि मग पुढे म्हणालो, आदरणीय काका, तसे आपण एकटे नव्हतातच, मी एकच म्हटलो, पण एकटे नव्हतातच,
उद्योगशील पण बोलका स्वभाव असल्याने साथी अनेक होते. आता गावची स्थिती आणि एकटेपणा पाहून तुम्हीच जाणले की सार्वजनिक वाचनालयास बळ द्यावे. त्यासाठी जागेचे स्थलांतर हो केले. जागा काही टिकेना, पण धीर काही खचेना. असं असताना कौलांचा व्यापार, सवे बागायतदार आणि आणखीन पाहता दुकानदार कसा साधेल वाचन संस्कार, हीच मनामध्ये शंका निर्माण झाली. अशी शंका मनात उद्भवता अहो पुत्रच ठरला तुमचा उद्गाता. तो संजय पूर्णत्वान येई आपलेच मनोरथ. मिळवून स्वतंत्र जागा स्थापिता हेच वाचनालय, नाव होय उल्लेखनीय. तयानेच जे कार्य स्मरण, तयातून हे नामकरण होईल. नाव होतं केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय. आणि हे जेव्हा आपण जेव्हा तिथं पाहत असाल तेव्हाच म्हणाल की मी स्वर्गलोकी धन्य झालो. स्वर्गलोकी आपलाच विलास या नोकरी.